चला तर आज आपण बनवूया स्वादिष्ट अशी पाणीपुरी, तिखट आणि चविष्ट। पहिल्यांदा आपण बटाटे उकळायला टाकणार आहोत। तोपर्यंत आपण बटाटे उकळेपर्यंत आपण थोडं मिरची, लसूण, पुदिना, कोथिंबीर हे आपण मिक्सर मधून याची पेस्ट काढून घेऊया पाणी बनवण्यासाठी पाणीपुरीचं। आणि ते थोडंसं पाणी टाकून ते आपण मिक्सर मधून काढून घेऊया। आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा, अशी पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर थोडं पाणी आपण थंड घेतलेलं जरा चविष्ट लागतं, म्हणून त्यात आपण ती थोडी पेस्ट जी आपण काढलेली आहे ती पेस्ट टाकून थोडं ढवळून घेऊया। आणि थोडं चवीनुसार मीठ घालूया। थोडंसं मीठ घालून घेतल्यानंतर थोडी जिरे पूड, पाणीपुरी मसाला आणि थोडं काळं मीठ घालून थोडं आपण ढवळून घेऊया। आणि तिखट तुम्हाला जशी बनवायची तसं तुम्ही ती पेस्ट तुम्ही ऍड करू शकता किंवा नंतर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता। थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातल्याने थोडंसं त्याला टेस्ट थोडी जास्त येईल। थोडी आंबट चव हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबाचा रस घालू शकता। चला तर आता आपले बटाटे उकळलेले आहे। आपण बटाट्यांना थोडं थंड करून त्याचे साल काढून आपण त्याला स्मॅश करून घेऊया। बटाटे जेवढे स्मॅश केलेले असतील तेवढे जरा जास्त चांगलं लागेल। तर बटाट्यामध्ये आपण थोडं ऍड करू चवीनुसार मीठ, थोडं काळं मीठ आणि जी आपण तिखट पेस्ट काढलेली आहे ती आपण टाकूया। म्हणजे थोडं पाणी तुमचं जर थोडं कमी तिखट झालं असेल तर तुम्ही बटाट्यामध्ये थोडं तिखट मिक्स करून तुम्ही त्याला तिखट बनवू शकता किंवा पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता। तर आता आपण थोडे कांदे आपण चॉप करून घेऊया। चॉपरच्या साहाय्याने आपण ते चॉप करून घेतलंय। पाणीपुरी बॉल्स आपण हे रेडीमेड आणलेले आहेत आणि आपलं सगळं जे तयार झालेलं पाणी, बटाटा, कांदा हे आपण डिशमध्ये सर्व केलंय आणि आपण आपली पाणीपुरी ही खाण्यासाठी रेडी आहे। तर पाणीपुरी बॉल्स घेऊन त्यामध्ये थोडा आलू, कांदा आणि नायलॉन शिव घालून आणि पाणी घालून ती तुम्ही खाऊ शकता। आय होप तुम्हाला ही होममेड आणि हायजेनिक पाणीपुरी रेसिपी नक्की आवडेल। आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलला कुक्ड अँड क्लिक्ड बाय वैशू। धन्यवाद।